हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपल्याला 16 मे पर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। सर्वात पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कधी साजरा केला जातो? राईट आन्सर आहे 15 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो आणि या दिवसाची जी थीम आहे ती आहे फॅमिलीज अँड क्लायमेट चेंज। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, अलीकडेच कोणत्या देशाला आईद्वारे बाळामध्ये होणाऱ्या HIV आणि सिफिलिसचे संक्रमण दूर करण्यासाठी WHO प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे? तर राईट आन्सर असणार आहेत वरीलपैकी सर्व, म्हणजेच बेलीज, जमैका, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनाडाईन या देशांना विद्यार्थी हे प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आन्सर आहे एन चंद्रशेखरन। टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन हे टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत। चंद्रशेखरन यांनी बनमाली अग्रवालची जागा घेतली। त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता 2022 मध्ये। आर शंकर रमन लार्सन अँड टर्बो समूहाचे नवे अध्यक्ष बनले। राष्ट्रीय ज्यूट बोर्डाच्या सचिवपदी शशीभूषण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, जागतिक हायड्रोजन समिट 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर राईट आन्सर आहे नेदरलँड। लक्षात घ्या, 13 ते 15 मे दरम्यान रोटरडॅम नेदरलँड येथे आयोजित नेदरलँडमधील रोटरडॅम येथे 2024च्या जागतिक हायड्रोजन समिटमध्ये भारताने स्वतःचे पॅव्हिलियन सुरू केले। या पॅव्हिलियनचे उद्घाटन नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदर यस भल्ला यांनी केले। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, पद्मश्री विजेता बिरुबाला राभा यांचे नुकतेच वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले। त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर राईट आन्सर आहे 2021। लक्षात घ्या, अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधात आवाज उठवत आसाम राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणा कायदा मंजूर व्हावा यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते। त्यांच्याच प्रयत्नातून आसाम जादूटोणा प्रतिबंध आणि संरक्षण कायदा 2005 लागू करण्यात आला होता। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये भारतातील कोणत्या साहित्यांचा समावेश करण्यात आला? तर राईट आन्सर आहे रामचरितमानस, पंचतंत्र, सहृदयलोकन म्हणजेच वरीलपैकी सर्व यांचा समावेश करण्यात आला आहे। तर लक्षात घ्या, 7 आणि 8 मे रोजी मंगोलियाची राजधानी उलान बाटार येथे झालेल्या मेमरी ऑफ द वर्ल्ड कमिटी फॉर एशिया अँड द पॅसिफिकच्या 10व्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला। यात 20 आशियाई वस्तूंचा समावेश करण्यात आला असून यात 3 भारतीय वस्तू आहेत। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, भारताचा 85वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर राईट आन्सर आहे पी श्याम निखिल। क्वेश्चन क्रमांक 8, भारत आणि इराण यांनी चाबहार बंदरासाठी 10 वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली। या करारानुसार भारताला कोणते टर्मिनल चालवण्याचे कंत्राट मिळाले आहे? तर राईट आन्सर आहे शाहिद बेहेश्ती हे टर्मिनल चालवण्याचे कंत्राट मिळाले। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार सन 1950 ते 2015 या काळामध्ये देशातील हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये किती टक्क्याने घट झाली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 7.82%। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, आंद्रे बेलोसो यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाली? आन्सर आहे रशिया। नेक्स्ट, फ्रान्समध्ये कोणत्या कालावधीत 77व्या कान्स फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले? आन्सर आहे 14 ते 25 मे। नेक्स्ट, इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड इफ्कोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आन्सर आहे दिलीप संघानी। नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 13, एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर किती टक्के नोंदवला गेला? आन्सर आहे 4.83%। नेक्स्ट, जागतिक हायड्रोजन समिट आणि प्रदर्शन 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर ते करण्यात आलं आहे रोटरडॅम नेदरलँड या ठिकाणी। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, 30वी सुलतान अझलन शाह हॉकी ट्रॉफी 2024 नुकतीच कोणी जिंकली? आन्सर आहे जपान। नेक्स्ट, एप्रिल महिन्यातील ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ कोणता खेळाडू ठरला? आन्सर आहे मोहम्मद वसीम। नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 17, नुकताच भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला आहे? तर आन्सर आहे पी श्याम निखिल।
तर या पद्धतीने आपण एकूण 17 प्रश्न बघितले आहेत. जर तुम्हाला चालू घडामोडी PDF फाईल पाहिजे असेल तर आपण 9356556034 यावर मेसेज करा. तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल दिला आहे, त्याला देखील जॉईन करा. आपण त्यावर चालू घडामोडींचे पोल त्या ठिकाणी टाकत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.